तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे। जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल असं देखील आदिती तटकरेंनी म्हटलं। वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज शनिवार 20 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। बहिणींची नवरात्र अखेर गोड झाली असं म्हणावे लागेल, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी रक्षाबंधनाचे गिफ्ट त्या ठिकाणी महिलांना दिले नव्हते। त्यामुळे नवरात्रीचे गिफ्ट 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये आज शनिवारी सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ज्या महिलांनी आधार कार्ड त्यांच्या बँकेला लिंक केलं आहे त्या महिलांच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा झाले आहेत। लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याला 3000 रुपये जमा होतील अशी वाट बघत होत्या, परंतु कायम 1500 रुपयेच महिलांना मिळत होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनी डायरेक्ट तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे केली आणि त्यांना विचारलं की तुम्ही प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देतो बोलता, म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आणि जुलै महिना असं 3000 रुपये देतो बोलला, तेव्हा पण 3000 रुपये दिले नाही। सप्टेंबर आणि ऑगस्ट महिना एकत्र 3000 रुपये देतो बोलला, तेव्हा पण दिले नाही। तुम्ही असं प्रत्येक वेळी काय करता? तसं त्यावेळी विचारल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना स्पष्टपणे या ठिकाणी सांगून टाकले, आम्हाला निधी वाटप करण्यासाठी पैसे कमी पडत होते, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला दिले नाही। परंतु लाडक्या बहिणींनो नाराज होऊ नका, आम्ही केंद्र सरकारकडून जवळजवळ 1,20,000 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी निधी घेतला आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना नवरात्रीचं गिफ्ट आम्ही देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे आज शनिवार आहे, 20 सप्टेंबर आहे, तुम्हाला तुमच्या हक्काचे नवरात्रीचे गिफ्ट आणि 15वा हप्ता म्हणजेच त्याचे 1500 टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये तुमच्या खात्यावरती खरोखर आज शनिवारी 20 सप्टेंबर रोजी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील असं एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना शब्द दिला आहे। ज्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना सुद्धा आज शनिवारी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। अखेर लाडक्या बहिणींचा नवरात्री सण या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज शनिवारी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नवरात्रीचं 1500 रुपये आणि आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत। त्यानंतर आता उद्या उरलेले जिल्हे वाटण्यात येईल असं आत्ताच पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्या। महिलांना वाटलं सुद्धा नव्हतं की एकनाथ शिंदे साहेब नवरात्रीचे गिफ्ट देतील, परंतु महिलांना नवरात्रीचे 1500 रुपये गिफ्ट खरोखर या ठिकाणी आज शनिवारी सकाळपासूनच जमा होऊ लागलेत। बहिणींना वाटलं होतं की सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये फक्त देतील, परंतु नवरात्रीचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असं टोटल सकाळपासून त्या ठिकाणी 3000 रुपये 15 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जमा होऊ लागलेत। त्यामुळे महिला आता अप्रचंड त्या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितले की आमच्या खात्यावरती अचानक 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। मग हे पैसे कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होऊ लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का? तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं नक्की चेक करायचं आहे। आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आज शनिवारी 20 सप्टेंबर रोजी आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आले यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे। 15 जिल्ह्यांची यादी काल संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याकडे दिली होती। त्यांनी या 15 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या 10 बँकांकडे आज सकाळी 7 वाजता पाठवली होती आणि सकाळपासूनच महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होऊ लागलेत। तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला हे पैसे तुमच्या 10 बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता येणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की महिलांनो, तुम्ही चुकीच्या मार्गाने जर हप्ता घेतला नसेल तर तुम्हाला कोणीही अपात्र करणार नाही। आज 20 सप्टेंबर आहे, शनिवार आहे, तुम्हाला थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये महिलांना 3000 रुपये टोटल या ठिकाणी आता येणार आहेत। अखेर लाडक्या बहिणींचा या ठिकाणी नवरात्री सण गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही। पुढील 5 वर्षापर्यंत तुमचा लाभ कोणीही बंद करणार नाही, त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका। तुमचा भाऊ जोपर्यंत आहे
तोपर्यंत लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नाही। उलट आम्ही 1500 रुपयांचे 2100 रुपये येणाऱ्या 2026च्या जानेवारीमध्ये म्हणजेच अजून 3 महिन्यांनी तुम्हाला 1500 रुपयांचं 2100 रुपये करणार असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। परंतु लाडकी बहीण योजना बंद पडली अशा प्रकारे ज्या अफवा सुटल्या आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी हे पण सांगितलं आहे की आता एक यादी तयार केल्या, त्या यादीमध्ये आज शनिवार आहे, नवरात्रीचं गिफ्ट कोणत्या कोणत्या महिलांना या ठिकाणी आता मिळणार आहे, कोणत्या कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे हे या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी सांगितलंय। मग आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामधून या ठिकाणी बाजूला केलंय। आता बघा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते कोणाला सुद्धा बाजूला केलं जाणार नाही, परंतु कोणाकोणाला बाजूला केलंय ते सुद्धा सांगितलंय आणि त्याचं कारण सुद्धा सांगितलंय। कारण यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये अनेक पुरुषांनी देखील हप्ता घेतल्याचं एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे या ठिकाणी म्हणालेत की लाडकी बहीण योजना आम्ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या आणि पुरुष जर या ठिकाणी हप्ता घेत असतील तर आम्हाला साहजिकच त्या ठिकाणी चौकशी करणं भाग पडले। त्यामुळे अनेक महिलांना चौकशीच्या दरम्यान या ठिकाणी बाहेर काढले। मग अशा कोणत्या प्रकारच्या महिला आहेत ज्या चुकीच्या मार्गाने लाभ आतापर्यंत घेतलेत आणि त्यांना आज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत आणि नवरात्रीचे 1500 रुपये पण गिफ्ट या ठिकाणी दिले जाणार नाही, अशा कोणत्या महिला आहेत ते पण तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज शनिवार आहे, 20 सप्टेंबर आहे। थोड्याच वेळामध्ये आता या 15 जिल्ह्यामध्ये बँकेच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी महिलांनो आता जमा करण्यात येणार आहेत। आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता या 4 प्रकारच्या बहिणींना अपात्र करून आज शनिवारी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता बघा या ठिकाणी आता चुकीच्या मार्गाने आतापर्यंत ज्या महिलांनी हप्ता घेतलाय त्यांचा हप्ता या ठिकाणी आज येणार नाही। आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की एका घरातील फक्त 2 महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आता त्या ठिकाणी महिलांना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। परंतु महिलांनी काय केले, एका घरातील 3 जण 4 जण 5-5 जण आता त्या ठिकाणी लाभ घेतला असल्याचं सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास खात्याला सापडलं आहे। त्यामुळे सरकारला हे फसवल्यासारखं झालं। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी तर सांगितलं होतं फक्त एक बहिणी त्या ठिकाणी 2 बहिणी, लय झालं तर 2 बहिणी इतक्याच तुम्ही लाभ घेऊ शकता, परंतु जास्त बहिणींना या ठिकाणी लाभ घेतल्याने आता घरातील प्रत्येक बहिणीचा हप्ता या ठिकाणी बंद करण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलंय। मग आज शनिवारी 20 सप्टेंबर रोजी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज 3000 रुपये जमा होऊ लागलेत त्या जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी आता डीबीटीचं बटन दाबले, त्यामुळे खरोखर तुमच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा 2 नंबरचा प्रकार लाडक्या बहिणींचा प्रकार येतो। यामध्ये जवळपास लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र सरकारच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत। त्या म्हणजे ज्या महिलांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिला आहे अशा लाडक्या बहिणींना अपात्र केले। आज शनिवार आहे, 20 सप्टेंबर आहे। लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता आणि नवरात्र सणानिमित्त 1500 रुपये टोटल 3000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा होत आहेत। परंतु आता या लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही। त्याचं कारण म्हणजे महिलांनी काय केले, आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। मग आता मागच्या महिन्यामध्ये अंगणवाडी सेविका ज्यावेळी चौकशीला महिलांच्या घरी गेल्या त्यावेळी आधार कार्डवरील जो पत्ता होता त्यावरील त्या ठिकाणी पत्त्यावर महिला व बालविकास खात्याच्या आता अंगणवाडी सेविका गेल्या होत्या, परंतु त्या पत्त्यावर महिला राहत नसल्याचं उघडकीस आल्याने या महिलांचा अर्ज त्या ठिकाणी आता बंद करण्यात आलाय, बाद करण्यात आलाय। परंतु आज शनिवार आहे, आज 15 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैशांचं वितरण सुरू करण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण करण्यात आले हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। परंतु त्याआधी लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी एक विनंती केल्या की ती म्हणजे तुम्ही पटकन तुमच्या आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो तुम्ही चेक करायचा आहे। तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता आहे का हे तुम्ही एकदा चेक करायचा आहे, नसेल तर तुम्ही तो पत्ता पटकन त्या ठिकाणी दुरुस्त करायचा आहे, अन्यथा इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय। आता तुमच्या मनामध्ये असं त्या ठिकाणी निर्माण झालं असेल की एवढी पडताळणी KYC सरकारने का करायचं ठरवलंय, तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता गोरगरीब आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे असाच एकनाथ शिंदे साहेबांचा उद्देश आहे।
कारण यामध्ये अनेक श्रीमंत महिला लाभ घेत असल्याचं, काही पुरुष लाभ घेत असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या चौकशी दरम्यान या ठिकाणी उघडकीस आता आला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या, त्यामुळे हा लाभ त्यांच्यापर्यंत महिन्याच्या महिन्याला पोहोचला पाहिजे। बाकीच्या श्रीमंत व्यक्ती जे आहेत त्यांना हा लाभ त्यांनी घेतला नाही पाहिजे। त्यामुळे सर्वच महिलांची कसून चौकशी लाडक्या बहिणींची केली जाऊ लागली। त्यामुळे तुम्ही फक्त आधार कार्ड व्यवस्थित त्या ठिकाणी पत्ता बँकेला द्या, तसेच त्या ठिकाणी महिला व बालविकास खात्याला आधार कार्डचं जे झेरॉक्स आहे त्या ठिकाणी तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता त्या आधार कार्डवरील पाहिजे। त्या ठिकाणी एवढं जर असलं, तसेच आधार कार्ड बँकेला लिंक असलं पाहिजे, पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे। एवढं जर सगळं असेल तर आज त्या ठिकाणी 20 सप्टेंबर आहे, आज 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला आज 20 सप्टेंबर आहे, शनिवार आहे, थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी तुम्हाला बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतील। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की ऑगस्ट महिन्याचा मागचा जो 14वा हप्ता बँकेच्या खात्यावरती सोडला होता, तर यामध्ये अनेक बँकांमध्ये हे लवकर 1500 रुपये या ठिकाणी पोहोचलेले नव्हते। महिलांना तिकडे खूप प्रतीक्षा करावी लागली, आता हप्ता येईल मग हप्ता येईल अशा लाडक्या बहिणी वाट बघून थकल्या होत्या। मग एकनाथ शिंदे साहेबांनी चौकशी केली की लाडक्या बहिणींना आम्ही इकडून तर लवकर हप्ता सोडला होता, परंतु त्यांच्या बँकेमध्ये का लवकर पैसे जमा झाले नाही, यावर आता असं त्या ठिकाणी सापडलं आहे की अनेक बँकांमध्ये त्यांचा सर्व्हर डाऊन असतो, त्यांचा स्वतःचा काहीतरी प्रॉब्लेम चालू असतो। त्यामुळे सरकारने पैसे बँकेत सोडून पण बँकेच्या खात्यावरती महिलांच्या लवकर पैसे जात नसतात। त्यामुळे खबरदारी म्हणून लाडक्या बहिणींना लवकर पैसे पोचवावेत यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त याच महत्त्वाच्या मोठ्या 10 बँकेमध्ये पैसे सोडण्याचं या ठिकाणी ठरवले। त्यामुळे या 10 बँका नेमकं कोणकोणत्या आहेत आणि नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यांची यादी या 10 बँकामध्ये या ठिकाणी देण्यात आली आहे। आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता आणि नवरात्री गिफ्ट टोटल 1500 अधिक 1500 रुपये खरोखर महिलांना या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पहिल्यांदा 10 बँका सांगणार आहोत आणि या 10 बँकांना कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आल्या ते सुद्धा पाहणार आहोत। परंतु त्याआधी कोणकोणत्या 10 बँका यासाठी निवडलेत तुम्ही आता लक्षपूर्वक 2 मिनिटे पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये 10 बँकांची निवड करण्यात आल्या, कारण मागच्या वेळी जो त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता दिला होता तर तो अनेक बँकांमध्ये लवकर पोहोचलेला नव्हता। त्यामुळे ज्या बँका लवकर लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँकेपर्यंत पोहोचवतात, त्यांच्या खात्यावर पोहोचवतात, त्यांनाच हा हप्ता त्या ठिकाणी वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आल्या। पहिली बँक आल्या ती म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे यस बँक। बघा, यस बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचला आहे। त्यानंतर दुसरी बँक यामध्ये सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। कोटक महिंद्रा ही खाजगी बँक आहे, परंतु लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी या बँकेचा पहिल्यांदा नंबर लागतो। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या HDFC बँक। आता HDFC बँक ही जर त्या ठिकाणी जर विचार केला तर खाजगी जरी असेल तर खूप मोठी बँक आहे। यामध्ये 1,77,000 लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचं या ठिकाणी सापडलं आहे। त्यामुळे या सुद्धा बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 रुपये आता सप्टेंबरचे 1500 रुपये नवरात्रीचे या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या इंडियन बँक। आता इंडियन बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांना टोटल या ठिकाणी 3000 रुपये सकाळपासूनच येऊ लागले आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची ICICI बँक। ICICI बँक ही जरी खाजगी असेल तर महिलांना आणि त्यातल्या त्यात त्या ज्या महिलांचा नवरा त्या ठिकाणी मुलगा शेतकरी आहे त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही बँक महत्त्वाची आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी ICICI बँकेमध्ये खातं उघडले, त्यांना सुद्धा आज शनिवारी 20 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आलंय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। आता बँक ऑफ बडोदा ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। यामध्ये सुद्धा सकाळपासूनच त्या ठिकाणी टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, त्या बँकेचं नाव आहे ती म्हणजे आता बघा महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये महिलांनी खूप खातं खोलले, त्यामुळे या सर्व महिलांच्या खात्यावरती आधार कार्ड बँकेला लिंक जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या
पोस्ट ऑफिस बघा, यामध्ये 99% लाडक्या बहिणींनी खातं खोलल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्या सर्व महिलांच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सरकारी सगळ्यात मोठी बँक आहे, तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी महिलांना पैसे आज शनिवारी 20 सप्टेंबर रोजी जमा करण्यात आले। त्यानंतर बघा, बँक ऑफ इंडिया या बँकेत सुद्धा हे पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। आता तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सांगत आहे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत। बघा, यामध्ये पहिले 2 जिल्हे आहेत रायगड आणि रत्नागिरी। बघा, रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांचा जर विचार केला तर जवळपास 5.5 लाख लाडक्या बहिणींनी लाभ घेतला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। या 5.5 लाख लाडक्या बहिणींनी रायगड आणि रत्नागिरीमधील तुम्ही असाल आणि जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर तुमच्या खात्यावरती अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता आणि नवरात्र गिफ्ट तुम्हाला आल्याचं पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमचा जर जिल्हा असेल तरच तुम्हाला यामध्ये आज शनिवार 20 सप्टेंबर रोजी लाभ भेटणार आहे। त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत, त्या ठिकाणी महत्त्वाचे जिल्हे आहेत अकोला आणि परभणी। या 2 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत। त्यानंतर आता पुढचे जिल्हे पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे नांदेड आणि लातूर। या 2 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास त्या ठिकाणी 4.5 लाखाच्या आसपास आता असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये या ठिकाणी जमा या ठिकाणी होणार आहेत। त्यानंतर पुढचं जिल्हे सांगण्यात आलेत बीड आणि जालना। आता बघा, बीड आणि जालनाचा जर विचार केला तर यामध्ये टोटल आता महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी 3,70,000 महिला या ठिकाणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळते। त्या सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे बीड आणि त्या ठिकाणी आता बघा बीड जिल्हा आणि त्यानंतर पालघर जिल्हा। या 2 जिल्ह्यामध्ये जवळपास लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास त्या ठिकाणी जर मोजली तर 5.5 लाखाच्या वरती सुद्धा या लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी होऊ शकते, त्यामुळे यांना सुद्धा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या पैशांचं या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचं जिल्हा सांगण्यात आले ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचे जिल्हे, ते म्हणजे चंद्रपूर, नागपूर, त्या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून नक्की ठेवायचं आहे। नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे आता सप्टेंबर महिन्याचे आणि त्या ठिकाणी नवरात्रीचं गिफ्ट जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।